हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या ए फॉर ॲग्रिकॉस या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अथांग समुद्रामध्ये जेव्हा एखादी नाव निघते तेव्हा त्या नावेला एखाद्या ठिकाणी योग्य वेळेत आणि योग्य ठिकाणी पोहोचायचं असतं. त्यावेळेस त्या नावेचा नावाडी म्हणजे नाव चालवणारा माणूस तितकाच एक्सपर्ट आणि अनुभवी असायला लागतो. जितका तो अनुभवी असतो तितकं त्याला येणाऱ्या समुद्रात येणाऱ्या संकटांची चाहूल असते, जाणीव असते आणि त्या संकटांना तोंड देण्याची स्किल त्याच्यामध्ये असते. अगदी असंच काहीसं आपल्या स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत सुद्धा असतं. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अगदी योग्य मेंटर जर तुम्हाला मिळाला तर त्याला अनुभवी जर तो असेल तर त्याला समोर येणाऱ्या संकटांची, समोर येणाऱ्या सगळ्या गोष्टींची जाणीव असते आणि त्यावर कशी मात करायची याची सुद्धा जाणीव असते. त्यामुळे त्याच्या बोटाला धरून तुम्ही व्यवस्थित स्पर्धा परीक्षेच्या या समुद्रामधून योग्य ठिकाणी योग्य वेळी पोहोचू शकता. बघा, सध्या सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक या पदाची जाहिरात येण्याची चर्चा मार्केटमध्ये आहे. सो त्या अनुषंगाने बऱ्याचशा बॅचेस वगैरे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर निघालेल्या आहेत. खरं तर हा व्हिडिओ मला करण्याची बिलकुल इच्छा नव्हती, परंतु मला आज 2-3 विद्यार्थ्यांचे फोन आले. माझी गेल्या वर्षीच्या बॅचचे जे आपले स्टुडंट आहेत त्यांचे किंवा त्यांच्या रेफरन्सने येणारे त्यांचे रिलेटिव्स, मित्र वगैरे त्यांचे मेसेज मला डेली येत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मी एक शॉर्टमध्ये करणार आहे. आपल्या बॅचमध्ये नेमकं काय काय असेल आणि ते कधी येईल काय नाही याविषयी थोडंसं बोलणार आहे. परंतु मी इथं जे लिहिलं आहे हमखास सिलेक्शन होईल, हे का लिहिलं आहे तर याच्यासाठी तुम्हाला आधी बघावं लागेल की आपल्या बॅचचे फीडबॅक काय आहेत. गेल्या वर्षीचे फीडबॅक काय आहेत तुम्हाला बघावं लागेल. बघा, सगळ्यात पहिला मेसेज हा बघा. गुरुपौर्णिमेच्या विद्यार्थ्यांनी मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी विश केलं आणि लगेचच त्या मोमेंटला त्यांनी लगेच काय सांगितलं, सर कृषी सेवकचं सिलेक्शन झालं म्हणून. गुरुपौर्णिमेच्या दिवशी इतकं सुंदर मेसेज एखाद्या विद्यार्थ्याचं बघणं हे एखाद्या गुरुसाठी किंवा टीचरसाठी खूप मोठी आणि ओव्हरवेल्मिंग गोष्ट आहे. आम्हाला तुमच्या यशामध्ये आम्हाला आमची अचिव्हमेंट काहीतरी दिसते. खूपच सुंदर त्या मुलाचा मेसेज त्या दिवशी होता. त्याच्यानंतर हा दुसरा मेसेज बघा. सर तुमच्या लेक्चरचा खूप फायदा झाला, धन्यवाद तुमचे मनापासून. 128 स्कोअर आला छत्रपती संभाजीनगर आणि परत एकदा थँक्यू. ठीक आहे. खूप सुंदर आणि पॉझिटिव्ह ॲप्रिसिएटिंग मेसेजेस मला विद्यार्थ्यांचे गेल्या वर्षीच्या बॅचेसमधून मिळालेत. सो गेल्या वर्षी मला खरंच खूप कृतज्ञ झाल्यासारखं वाटलं. आय थॉट की आपण आयुष्यामध्ये खूप चांगली अचिव्हमेंट केली. कारण प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एखादा तरी विद्यार्थी आपला सहाय्यक कृषी अधिकारी आपल्या बॅचचा स्टुडंट आहेच. हा संकेत नावाचा विद्यार्थी याने लगेच सांगितलं माझं लातूर डिव्हिजनमधून सिलेक्शन झालेलं आहे आणि याने लगेच खाली मेसेज केलं की सर तुमच्या ऑनलाईन बॅचचा खूप बेनिफिट झाला. सो हे सगळे त्यांचे मेसेजेस आहेत. हे त्यांचं आणि हे 1-2 नाही तर असे मी आता फक्त प्रातिनिधिक स्वरूपात तुमच्यासमोर 10-15 आणलेले आहेत. पण असे 50-60च्या वर मेसेजेस माझ्याकडे मोबाईलमध्ये असणार आहेत. ठीक आहे. बरेचसे स्क्रीनशॉट मी त्यावेळेस काढलेले होते कारण हे माझ्यासाठी ही खूप मोठी अचिव्हमेंट होती. स्टुडंटनी मला हे मेसेज करून सांगणं आणि त्यांच्या यशामध्ये खारीचा वाटा मला उचलण्याची संधी देणं हे खरं तर माझ्यासाठीच मोठी गोष्ट होती. बघा, हा सुद्धा बघा, बऱ्याच ठिकाणी मी मेंटरशिप पण केलेली आहे. याला ज्या विद्यार्थ्यांनी मला मेसेज केलेत त्यांना मी संध्याकाळी कॉलवर मेंटरशिप केलेली आहे. त्यांच्या काही अडचणी आहेत ते जाणून घेतल्या, सोडवल्यात आणि त्या मेंटरशिपचा फायदा असा झाला की त्यांचं रिझल्टच्या दिवशी मला मेसेज आलेत, सर झालं माझं सिलेक्शन. ठीक आहे. ही त्याच्यानंतर इथं सुद्धा मेंटरशिपचाच हा मेसेज आहे. त्याला व्यवस्थित समजून सांगितलं जागा वाढतील नाही वाढतील आणि त्याच्या काही दिवसांनी मला मेसेज आला की सर कृषी सेवक म्हणून, ॲग्री असिस्टंट म्हणून अमरावती डिव्हिजनमधून मला सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. सो इकडं सुद्धा तोच मेसेज आहे. सर माझं फिक्स सिलेक्शन होईल का, OBC सेकंड रँक आहे पुणेमधून, त्यामुळे तुम्ही 100% सिलेक्टेड आहेत असं मी त्या विद्यार्थ्याला त्यावेळेसच सांगितलं होतं. सो अशी सुंदर बॉन्डिंग आमची होती सगळ्या विद्यार्थ्यांची माझी. 19 तारखेला हा पेपर झालेला. त्या दिवशी त्या विद्यार्थ्याचा मला मेसेज आला की सर पेपर खूप लेंदी होता पण छान गेला. 12 मार्चला त्याचा मेसेज आला की सर लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, खूप खूप आभारी. किती सुंदर फिलिंग आली असेल मला बघा, तो वरचा मेसेज आणि खालचा मेसेज बघून. आणि खरंच हे ओव्हरवेल्मिंगच होतं. हे बघ, हा पण मेसेज बघा. इकॉनॉमिक्स आणि SDS शिकवलं, टीचिंग स्टाईल ऑफ यू आर व्हेरी अप्रिशिएटिंग, लॉट्स ऑफ थँक्यू. हे इतके सुंदर मेसेजेस आहेत. आणि त्याच विद्यार्थ्याचा खाली मेसेज आहे की सर मी पुणे विभागामध्ये सिलेक्टेड आहे. डायरेक्ट मेसेज आहे. सो भारी होतं. आता हे सगळे खूप मोठे मेसेजेस आहेत, मुलांनी त्यांच्या मनापासून लिहिलेले आहेत. हे आता खूप छान वाटतं वाचून आम्हाला त्यावेळेस. तसं हे तुम्ही एकदा वाचून बघा, तुम्हाला ओरिजिनल आपला जो काही फीडबॅक आहे तो तुम्हाला कळेल. ठीक आहे. पण मला हा मेसेज मुद्दामून तुम्हाला वाचून दाखवायचा आहे कारण या मेसेजशी मला थोडंसं इमोशनली कनेक्टेड आहे. जय हिंद सर, मी दिलीप देसाई सर, कोल्हापूर. सर मी कृषी सेवक बॅचचा विद्यार्थी आहे. तुमचे आणि पाटील सरांचे सर्व लेक्चर पाहिले. लाईव्ह पाहता आले नाही पण रेकॉर्डेड पाहिले. त्याचा मला कृषी सेवक परीक्षेसाठी फार फायदा झाला. कृषी घटक लेक्चर सोबत तुम्ही बाकी कसा स्टडी करायचा याचं पण छान मार्गदर्शन केलं. बाकीचे मेंटरशिप पण सरांनी सांगितले. माझं कृषी विभाग
कोल्हापूरमध्ये माझं माजी सैनिकमधून मी टॉपर आलेलो आहे. विचार करा, माजी सैनिक म्हणल्याच्या नंतर ते माझ्या वडिलांच्या वयाचे असतील आणि वडिलांच्या वयाच्या एखाद्या व्यक्तीचा मेसेज यावा, त्यांनी सांगावं की तुमची खूप मदत झाली, तर आम्हाला म्हणजे आमचे दिवस सोन्याचे झाल्यासारखे वाटले. सो हे माजी सैनिक सरांचा हा मेसेज हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सो सर्व मार्गदर्शक सरांना मी धन्यवाद म्हणतो वगैरे वगैरे. खूपच सुंदर गेल्या वर्षीची बॅच झाली. खूप सुंदर सुंदर असे ॲप्रिशिएटिंग मेसेज रोज यायचे. रोज झोपताना इतकं सुंदर असे काही मेसेजेस वाचून सुंदर झोप लागायची. सकाळी उठल्याच्या नंतर असे पॉझिटिव्ह वाईब्स द्यायच्या. आणि असंच वातावरण आपल्याला यावर्षी सुद्धा तयार करायचं आहे. अशीच एक सुंदर बॅच आपल्याला यावर्षी घ्यायची आहे, ज्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर झालेला असेल, भरपूर साऱ्या मॉक टेस्ट असतील, प्रॅक्टिसमध्ये कुठलेही कमी पडणार नाही, पर्सनल अटेन्शन. आता हे सगळे जे आहेत हे मला का यांचे मेसेज आलेत, कारण हे सगळ्यांचे नंबर माझ्याकडे सेव्ह होते. ठीक आहे. सो या सगळ्यांचे नंबर सेव्ह करून त्यांना वेळोवेळी कॉल करणं, जर कोणी डिप्रेशनमध्ये असेल किंवा कोणाला काही बाकी इश्यूज असतील, सर रिव्हिजन होत नाही, समजत नाही, स्ट्रॅटेजी कशी करायची वगैरे, टाईम टेबल कसा करायचा, शेड्यूल कसा करायचा, या सगळ्या गोष्टींवर त्यांना मी वेळोवेळी बोलत आलेलो आहे. त्यामुळे त्यांचं पर्सनल अटेन्शन माझं प्रत्येकाकडे असतं आणि सगळ्यांची प्रॅक्टिस व्यवस्थित करून घेणं हे माझं कर्तव्य मला वाटतं. तर यावर्षी येणाऱ्या बॅचमध्ये सुद्धा असंच काहीसं वातावरण, पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत. बट त्यासाठी तुम्हाला थोडंसं थांबायचं आहे. लवकरच आपण बॅचची अनाऊन्समेंट करणार आहोत आणि या बॅचमध्ये बऱ्याचपैकी सरप्राईज असणार आहेत. फॅकल्टीचं सरप्राईज असणार आहे, प्राईजचं सरप्राईज असणार आहे आणि बाकी सगळ्याच गोष्टींचं कंटेंट वाईज सुद्धा सरप्राईज असणार आहे. बघा, मागच्या वर्षी पण असंच झालं होतं की बॅच आपली सुरुवात करायला थोडासा उशीर झाला होता. नंतर पोरांनी खूप सांगितलं, सर तुमचे व्हिडिओ आम्ही थोडंसं उशिरा पाहिले, आम्ही बाकी बॅचेस परचेस करून बसलो होतो. पण तसं यावर्षी थोडंसं मला असं वाटतं की थोडंसं धैर्यानं घ्या, संयमानं घ्या. लवकर सुरुवात करणं म्हणजे लवकर पोहोचणं असं नाही आहे. सो योग्य वेळी योग्य निर्णय तुम्ही घ्याल अशी अपेक्षा आहे. आणि गेल्या वर्षी जसं आपल्या बॅचला फुल प्रतिसाद दिला होता, तसंच तुम्ही सगळेजण या बॅचला सुद्धा प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे. काही दिवसामध्ये या बॅचची अनाऊन्समेंट होईल. त्यानंतर मात्र तुम्ही सगळेजण एकत्र आपल्याला चांगला प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे. मग तोपर्यंत आम्ही काय करायचं, तर तोपर्यंत हे सगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलला आहेत. हे व्हिडिओज तुम्ही अदनमधनं वेळ काढून बघा. ठीक आहे. यामध्ये मी सगळी माहिती दिलेली आहे, कारण हे यूट्यूब चॅनल या पदाची तयारी आत्तापासून नाही करून घेते. तर मी स्वतः मागच्या 3-4 वर्षापासून यामध्ये आहे. स्वतः मी या पदावर आहे. ही परीक्षा मी स्वतः 2 वेळा पास केलेली आहे, 2019ला पण आणि 2018ला पण. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला फायदा होईलच, नक्कीच होईल. चलो ठीक आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला काय करायचं, कनेक्टेड राहायचे. सध्या तुम्हाला फक्त यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करून ठेवायचं, जेणेकरून बॅचचे येणारे नोटिफिकेशन किंवा व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. चलो, थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.